वैशिष्ट्य आहे. हा बेल्ट ओव्हर चर्चची मुख्य स्थापना 1885 साली पूर्ण झाली. त्याच्यानंतर हा बेल्ट ओव्हर 1893 ते 1898 या कालावधीत बांधण्यात आला. हा बेल्ट ओव्हर हे सगळं बांधकाम लालमिटेमध्ये आहे. आता त्यामध्ये लालमिटेमध्ये आहे. हा 130 फूट उंचीचा आहे. 130 फूट उंचीचे त्यावेळी कुठलंही स्ट्रक्चर नव्हतं. आणि अगदी मला आठवतंय माझ्या लहानपणी सुद्धा मी शाळेत बॉबी स्कूलमध्ये होतो. साधारण तिसऱ्या मजल्यावर गेलं की पुण्यातल्या कुठल्याही तिसऱ्या चौथ्या बिल्डिंगच्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर गेलं की हा बेल्ट ओव्हर दिसायचा. आता आजूबाजूलाच मोठ्या इमारती झाल्यामुळे तो दिसत नाही, पण तरी टेकडीवर गेलो मी सिंबाळशीच टेकडीवर जात असतो नियमितपणे, तर टेकडीवरून हा बेल्ट ओव्हर दिसतो. थोडा शोधावा लागतो पण जरूर दिसतो. तर हा त्यावेळी पुण्यातली सगळ्यात मोठी सगळ्यात उंच वास्तू होती. एवढंच नाही तर त्याच्यात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय अशा बेल्स आहेत. आता इथे आपण पाहिलं तर इथे गोलाकार मी हे सगळं फोटोत आणि दाखवीनच नंतर आतमध्ये असे बाजूबाजूनी जिने आहेत लोखंडाचे. आणि ती जी मोठी गोल खिडकी टाईप दिसतंय त्याचं थोडंसं सांगतो की तिथे बाजूला चार घड्याळं बसवायची योजना होती. थोडक्यात हे बांधकाम बिग बेनला समोर धरून करण्यात आलं होतं. जो पार्लमेंटच्या समोर लंडनमध्ये बिग बेन मनोरा आहे त्याला समोर धरून आता तो प्रचंड खर्चिक मोठा, तर त्याचं एक छोटंसं रूप म्हणून यालाही जसं बिग बेनला चार बाजूनी चार घड्याळ आहेत तशी यालाही चार घड्याळं लावायची सोय केली होती. परंतु काही कारणांनी त्याच्या दोन हे मला मिळाले उल्लेख की काम जसं पुढे गेलं आणि सगळं होत गेलं तसं निधीची चणचण जाणवायला लागली. मग ती घड्याळं नाही बसवता आली. मग तिथे पट्ट्या लोखंडी हे करून झडपा बसवून तो बंद करण्यात आला. हे एक मला उल्लेख आढळला. पुण्याच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रसिद्ध असलेले हे चर्च आहे ज्याचे नाव आहे द चर्च ऑफ द होली नेम. सध्याचे नाव त्याचे पंच हाऊस मिशन व मराठी नाव पवित्र नाम देवालय. इथे आज हेरिटेज वॉक घेण्यात आला. अत्यंत देखणं असे चर्च आणि तेवढीच माहिती रंजक होती. तळवळकर साहेब ज्यांनी या अभ्यास केला त्यांनी याबद्दल माहिती सांगितली. भूषण तळवळकर सर नेहमी हेरिटेज वॉकला येतात आणि मला काय वाटायचं की आपल्या हेरिटेज वॉकमधल्या लोकांनीच काही ठिकाणचे हेरिटेज हे आयोजित केले पाहिजे. त्यांच्या अभ्यासाच्या वेळेला त्यांनी या सगळ्या पुण्यातल्या चर्चेसचा अभ्यास केलेला होता. मग सहज बोलता बोलता ते मला त्यांचे लेखही लिहिलेले पाठवायचे. मी वाचायचो. ते खूप उत्तम लिहितात. औंधवरचा त्यांचा लेख अजूनही माझ्या स्मरणामध्ये आहे. जवळजवळ 3 वर्षांपूर्वी त्यांनी तो पाठवलेला होता. त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे आणि त्यांच्यामुळे आजचा हा सगळा हेरिटेज वॉक जो आहे तो जुळून आलेला आहे. तर त्याबद्दल जोरदार त्यांचे टाळ्या आपण स्वागत करूया. आणि पुढे तुमच्यापैकी एकेकाने हळूहळू असे तयार व्हा. तुमच्या आवडीचं एखादं ठिकाण असेल तिथे आपण जाऊया. तुम्ही त्या सगळ्या ठिकाणांची माहिती द्या. म्हणजे मग मी एकटा किती वेळ बोलणार, ते नवे लोक तयार झाले पाहिजे. हे ग्रेट आहेतच पण आपल्याला ते माहीत नसतं. आणि एकदा आपले सगळे सदस्य म्हणजे कस्तुरी मृगासारखे आहेत. कस्तुरी जवळ पण माहिती नसते. त्या निमित्तानं आपल्याला आज भूषण तळवळकर सरांचं हे सगळं ऐकण्याची संधी मिळणार आहे. आणि इथं आल्यानंतर आपला विश्वास बसत नाही आपण पुण्याच्या इतक्या मध्यवर्ती ठिकाणी आहोत. म्हणजे हे ठिकाण किती प्रसिद्ध आहे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर कळेलच. लोकमान्य टिळक असतील, आगरकर, सावित्रीबाई फुले या सगळ्यांचा यानं त्या कारणाने या वास्तूशी संबंध आलेला आहे. तर मी आता तळवळकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला माहिती सांगण्यास सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मी भूषण तळवळकर. पुण्याचाच जन्मापासून पुण्याचा रहिवासी असल्यामुळे पुण्याविषयी खूप आस्था आहे मला. माझा जरी पेशा हा इतिहास असा काही नसला तरी पुण्यातल्या विविध ठिकाणांमध्ये जाऊन त्याची माहिती घेऊन आपल्याला काय समजलं, आजूबाजूच्यांना काय हे सांगायचा माझा प्रयत्न असतो. मी काही तज्ज्ञ नाही या विषयातला. आपल्या पुण्यात खूप तज्ज्ञ लोक आहेत. राऊत सर आहेत, मोहन शेटे सर, देगलूरकर सर, मंदार लवाटे सर, कैलासवासी निनादजी बेडेकर होते. तर अशा लोकांच्या व्याख्यानांना उपस्थित राहून त्यांची पुस्तकं वाचून थोडंफार काहीतरी पदरात पडलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बाकी मी काही असा कुठला एक्सपर्ट नाही. राऊत सर त्यांच्या नावाप्रमाणे उत्तम म्हणजे इतिहास या क्षेत्रात उत्तम घोडेस्वारी करत असतात. राऊत म्हणजे शिलेदार घोडेस्वारी करणारे. तर त्यांनी आज मला त्यांच्याबरोबर घेतलेलं आहे, घोड्यावर चढवलं आहे. तर मी शक्य तितका तोल सांभाळून नेटकी घोडेस्वारी करायचा प्रयत्न. तर राऊत सरांना ते हार्दिक आभार मानतो मी. तसंच BVG ग्रुपचेही हार्दिक आभार मानतो. थोडक्यात सांगायचं तर महात्मा गांधी, आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी, संत गाडगे महाराज यांनी जो स्वच्छतेचा परिपाठ आपल्यासमोर ठेवला, त्याला व्यावसायिकतेची जोड देऊन
किती उत्तुंग शिखरं गाठता येतात स्वच्छता आणि टापटीप या विषयात हे BVG ग्रुपनी दाखवून दिलं आहे, त्यांनाही माझा सलाम. तर अशा या सगळ्यांना हे करून थोडी सुरुवात करतो. चर्चलाही ते धन्यवाद मानणारे सांगणारे. त्याच्या आधी थोडी या संस्थेशी माझा कसा संबंध आला त्याची पूर्वपीठिका सांगतो. संस्थेशी या चर्चशी पहिल्यांदा संबंध आला तेव्हा एक इंडॉलॉजीचं शॉर्ट कोर्स मी करत होतो. भांडारकर इन्स्टिट्यूट आणि अरण्यवाग संस्था यांनी ऑर्गनाईज केलेला 2 महिन्यांचा कोर्स. तर त्याच्यातल्या विद्यार्थ्यांसाठी काही परीक्षा नसायच्या, पण कोर्स संपल्यावर प्रत्येकाने काय काय शिकलात त्यातला एखादा विषय घेऊन त्याचं प्रोजेक्ट करायचं. तर आमच्या गटाला विद्यार्थ्यांचे असे गट पाडले होते. आमच्या गटाला पुण्यातली काही चर्चेस असा विषय देण्यात आला, कारण त्याच्यावर फारसे कोणी अहवाल बनवले नव्हते. तर आम्ही मग 5-6 चर्चेस जी इतिहास प्रसिद्ध हेरिटेज चर्चेस आहेत त्यात आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातलं पहिल्यांदा आम्ही या चर्चमध्ये आलो होतो आणि चर्चमध्ये जनरली रविवारी सकाळी प्रार्थना असतात किंवा काही स्पेशल ऑकेजन असेल तर अशी चर्च जनरल दिवसभर अशी उघडी नसतात. तर आम्ही आलो होते, माहीत नव्हतं काही. तेव्हा प्रेमदया गायकवाड म्हणून एक चर्चची व्यवस्था बघणारे होते, तर त्यांना भेटलो. त्यांनी स्वागत केलं, त्यांनी आम्हाला उत्तम कॉर्पोरेट चर्च उघडून दाखवलं, सगळी माहिती दिली आणि सांगितलं की याहून जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही रविवारी या, तेव्हा मग पदाधिकारी भेटतील. मग तसे आलो आम्ही. मग सूर्यवंशी सर, येवलेकर सर यांनी माहिती दिली आणि आमचा अतिशय उत्तम प्रोजेक्ट अहवाल तयार झालाच. पण या चर्चविषयी कितीतरी विलक्षण गोष्टी आम्हाला कळल्या. आणि त्यानंतर काही वेळा मी आलो इथे, वेळ मिळेल तसा. इव्हन मी इथे क्रिसमसच्या रात्री मध्यरात्री म्हणजे 24-25 डिसेंबरच्या मध्यरात्री जी प्रार्थना होते त्यालासुद्धा आलेलो आहे. अदरवाईजसुद्धा कधी आलो या बाजूला रविवारी इथे बसलेलं आहे. खूप छान वाटतं समूह प्रार्थना ऐकायला आणि तो अनुभव मी घेतला आहे. आपल्याला योग्य वाटलं तर आपणही घेऊ शकता. त्यांच्यातर्फे वेलकम असतं सगळ्यांना. तर या चर्चचे येवलेकर सरांचेही मी खूप आभार मानतो. त्यांनी आज इथे संधी दिली मला बोलायला आणि सगळ्यांना हे बघायला. आता पुढच्या 4-5 मिनिटात मी पुण्यात चर्चेस कशी आली याचा एक थोडा मागोवा घेतो, कुठल्या साली काय झालं वगैरे. तर आणि मग नंतर आपण चर्चच्या बाह्य स्थापत्य, बेल टॉवर वगैरेकडे वळूयात. तर आपल्याला माहीत असेल 1400 थोडं मागे जातो मी. 1453 साली कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला. ही एक जगाचा अक्ष बदलणारी घटना होती आणि कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाल्यामुळे पूर्वापार शतकानुशतकं जो व्यापारी मार्ग चालू होता आशिया आणि युरोप यांच्या दरम्यान त्याच्यामध्ये विघ्न आली, अडथळे आले. त्याच्यामुळे मग युरोपीय सत्तांना नवीन मार्ग शोधून काढावे लागले. त्यावेळी विमानं नव्हती, जहाजं होती. मग त्यांनी नौकानयन विद्या आणखी विकसित केली आणि जर लँडवरनं जाता येत नसेल युरोप टू एशिया, एशिया टू युरोप, तर समुद्रमार्गे जाऊयात असा त्यांनी पर्याय काढला. आणि मग त्याच्याप्रमाणे 1488 साली बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी आफ्रिकेला वळसा घालून भारताकडे किंवा आशियाकडे यायच्या मोहिमेवर निघाला. त्याने आफ्रिकेला वळसा घातला, पण तो घालता घालता काही विघ्न आली आणि त्याला ती मोहीम तिथे आटोपती घ्यावी लागली. पण हा सागरी मार्ग आहे आणि इथनं एशियाला जाता येईल एवढा आत्मविश्वास त्यांनी दिला. आणखी तयाऱ्या चालू झाल्या. कोलंबसला वाटलं की पूर्वेकडे पृथ्वी गोल आहे तेव्हा सिद्ध झालं होतं. पण जर आपल्याला पूर्वेच्या बाजूला जाता येत नसेल तर पश्चिमेकडून वळसा मारून गेलो तर पूर्व येणार. याने तो पश्चिमेकडे जायला लागला. त्याला अमेरिका खंडाची माहिती नव्हती. मध्ये उभा आडवा म्हणजे आता उभा उत्तर दक्षिण पसरलेला अमेरिका खंड आला. त्याची मोहीम आडली तिथे. पण तिथं त्यांना आणखी सुबत्ता असलेली भूमी म्हणजे पूर्ण लँडच मिळाली आणि कोलंबस तिथेच रमला. त्याच्यानंतर 1497 बार्थोलोम्यू डायसने जो मार्ग धरला होता आफ्रिकेला वळसा घालून यायचा, त्या मार्गाने वास्को द गामा निघाला आशियाकडे यायला. त्यांनी मात्र नेटाने सक्सेसफुली तो पूर्ण मार्ग पार केला आणि 1498 कालिकत बंदरात तो आला आणि तो मार्ग पूर्ण खुला झाला. तर हे बघून मग युरोपीय सत्तांना व्यापारासाठी हा मार्ग घ्यायचा आणि नवीन मोहिमा आखायच्या यायला प्रेरणा मिळाली. फ्रेंच, डच अशा लोकांनी हे चालू केले. ब्रिटिशसुद्धा मागे नाही राहिले. 1600 ब्रिटिशांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली या व्यापारासाठी आणि 1608 पहिलं ब्रिटिश दलबत सुरतेला लागलं आणि त्यांनी तिथल्या राजाकडनं व्यापाराचा परवाना मिळवून वखार उघडली. आता युरोपीय व्यापारी आपल्याबरोबर कलाकुसरीच्या गोष्टी, काचसामानाच्या गोष्टी, धातूच्या असे आणायचे. पण त्याच्याबरोबर त्यांचं सामरिक म्हणजे युद्धाचं तंत्रज्ञानही बऱ्यापैकी विकसित झालं होतं, नौकानयन विकसित झालं होतं. तर त्याचा उपयोग आपल्या इथल्या राजसत्तांनीही करून घेतला. शिवाजी महाराजांनी खुद्द
पोर्चुगीज लोकांकडनं आरमार बांधून घेतलं, ती कला शिकून घेतली. पुढे मराठी सत्तेनी म्हणजे पेशव्यांच्या सत्तेनेही त्याचा उपयोग करून घेतला. उत्तर पेशवाईत विशेषतः पोर्चुगीज वगैरे पलटणी असायच्या, पण त्यांच्याकडनं नवीन नवीन युद्धतंत्रज्ञान शिकणं, त्यांनी आणलेल्या जी युद्धसामग्री आहे ती वापरायला शिकणं हे त्या काळी आवश्यक होतं. असं होता 1494 मध्ये ज्या युरोपीय पलटणी होत्या, युरोपीय म्हणण्यापेक्षा पोर्चुगीज, त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना विनंती केली की आम्ही इथे राहत असतो तर आमच्या पद्धतीने आम्हाला उपासना करायला काहीतरी प्रार्थनास्थळ बांधून द्या. तर यांना सवाई माधवरावांना ती गोष्ट आवडली. त्यांनी क्वार्टर गेट जवळ म्हणजे नानापेठ जी आत्ता आहे तिथे एक जागा दिली. तेव्हा नानापेठही शहराबाहेर असायची, तर तिथे जागा दिली आणि तिथे सिटी चर्च उभं राहिलं, चर्च ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन, जे आजही आहे तिथे. तर ते चर्च पहिलं 1794 मध्ये पुण्यात सुरू झालं. त्याच्या आधी 1793 मध्ये महादजी शिंदे पुण्यात निवासाला आले, मग ते इथेच राहिले पुण्यात. त्यांच्याबरोबर पलटणी होत्या, फ्रेंच पलटणी होत्या त्यांच्याबरोबर. तर त्यांनाही त्या चर्चचा उपयोग व्हायला लागला. तर ते माझ्या माहितीप्रमाणे चर्च ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन किंवा सिटी चर्च हे पुण्यातलं पहिलं चर्च. त्यानंतर हे चालू राहिलं. आता त्या याचा फ्रेंच पलटणींचा उल्लेख होता, तर एक विषयांतर करून 2 मिनिटात एक गमतीदार गोष्ट सांगतो. आपल्या सगळ्यांना सदाशिव पेठेतलं पेरुगेट माहिती आहे. तर महादजी शिंदेंची जी पलटण होती त्याचं नेतृत्व करणारा एक फ्रेंचमन होता, त्या सरदार, त्याचं नाव पेरॉ असं त्याचं नाव होतं आणि त्यांना ती जागा याला छावण्यांसाठी दिली होती. ती जागाही तेव्हा सदाशिव पेठही पुण्याबाहेर होती, तर त्यांना ती जागा दिली. तिथे पेरॉच्या छावण्या उभा राहिल्या. पुणेकर त्याला पेरॉच्या छावण्या वगैरे असं म्हणायला लागले. पुढे पेशवाई हळूहळू अस्तंगत झाली. 1802 सालापासून 1818पर्यंत पेशवाई, म्हणजे 1818 मध्ये तर पेशवाई पूर्ण हे झाली, नष्ट झाली. शनिवारवाड्यावर युनियन जॅक पडकायला लागला. तेव्हा मग इंग्रजांनी सगळा मुख्य कारभार ताब्यात घेतला. मग त्यांनी जागांची नावं नकाशे करताना ह्याला पेरॉगेट असं नाव दिलं. इंग्लिश याच्यावर पेरॉची सेट ठेवली आणि गेट, पेरॉगेट असं नाव दिलं. आपल्या चाणाक्ष पुणेकरांनी त्याचं पेरुगेट केलं. आणि वस्तुतः तिथे पेरूच्या बागा वगैरे काही नव्हत्या. पेरॉ या लष्करी अधिकाऱ्याच्या स्मरणार्थ किंवा तशी नोंद झाली ते पेरॉगेट, पेरुगेट आपण म्हणायला लागलो. मी स्वतः पेरुगेट भावेस्कूलचा विद्यार्थी आहे. ही गोष्ट मला भारत इतिहास संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी श्रीमा भावे यांनी सांगितली होती. तेही पेरुगेट भावेस्कूलचे विद्यार्थी. तर थोडं विषयांतर करून ही गमतीदार अशा बऱ्याच आहेत विषयाला म्हणून आत्ता एक सांगितली. तर 1818 मध्ये पेशवाई बंद झाली आणि पाडाव झाला आणि इंग्रजांनी कारभार हाती घेतला. तेव्हा मग अनेक इंग्रजी सैन्य अधिकारी यायलाच लागले. त्यावर मुख्य अधिकारी असे एक वेगवेगळ्या याच्यात काम करणारे लोक पुण्यात यायला लागले. इंग्रजी सत्ता दृढ व्हायला लागली. मग ते कुटुंबियांसमवेत इथे आले. म्हणजे आता कायमस्वरूपी इथे राहायचं, इथे राज्य बसवायचं. मग या सगळ्यांमधून चर्चची प्रार्थनास्थळाची रिक्वायरमेंट, गरज ही वाढत गेली. मग ती सिटी चर्चची जागा खूपच अपुरी पडायला लागली. मग वानवडीला एक जागा त्यांना मिळाली, तिथे एक चर्च काढलं. पुढे 1850 मध्ये तिथे मोठं चर्च जे आज सेंट पॅट्रिक कॅथिड्रल म्हणून आहे, कॅथिड्रल आहे ते, कॅथिड्रल म्हणजे काय तेही सांगेल. सेंट पॅट्रिक कॅथिड्रल हे तिथे बांधण्यात आलं आणि ते आजही आहे. त्याची वास्तू विकसित झाली आहे, मोठी छान झाली आहे, तर ते आजही आहे. तर त्याच्यानंतर मग साधारण 1840-50 नंतर सेंट पॉल्स चर्च, सेंट मेरीज चर्च, सेंट जॉन चर्च, खडकीचं ऑल सेंट चर्च, अशी एक चर्चेस स्थापन झाली आणि युरोपियन लोक त्याचा उपयोग करायला लागले प्रार्थना सभांसाठी. आता ह्या पर्टिक्युलर चर्चचं सांगायचं झालं, मी फार थोडं सांगेन, येवलेकर सर जास्त सांगतील त्याचं, पण थोडासा संक्षिप्त इतिहास थोडं सांगतोय काही वाक्यांमध्ये. मुंबई प्रांतात ते एक बिशप होते जॉर्ज लुईस मायलान म्हणून. तर त्यांना त्यांच्या अँग्लिकन मिशनचं चर्चचं काम पुण्यात करण्याची इच्छा झाली, विस्तार करावा आपल्या कामाचा म्हणून ते पुण्यात आले. आणि मग शोधता शोधता त्यांना इथे जवळ एक जागा मिळाली, याला पंचहौद असं म्हणायचे. इथे 5 हौद होते पाण्याचे आणि पुन्हा इतिहासकालीन होते, आधीपासून होते, त्यामुळे या जागेला पंचहौद म्हणायचे. पण तरी ही जागा थोडीशी पुण्याबाहेर होती. याला वेताळपेठ, आज याला गुरुवारपेठ म्हणतात, पण याला वेताळपेठ म्हणायचे.
तर तिथं त्यांना एक जागा मिळाली. तिथे छोट्या स्वरूपात त्यांनी प्रार्थना गृह एक बांधलं आणि तिथे त्यांचं कार्य सुरू झालं. पुढे जवळच म्हणजे आता किंबहुना ही आहे तीच जागा, तिथे एक जुना वाडा होता पडता. तर त्या जागेची ऑफर त्यांना आली आणि तो अतिशय जीर्णावस्थेतला वाडा होता, कोणी राहणं तिथे शक्यच नव्हतं. ते त्यांनी घेतलं मिशनच्या तर्फे आणि तिथे मग हे चर्च बांधलं. 1883 साली साधारण याचं बांधकाम चालू झालं आणि 1885 साली हे चर्च तयार झालं. तेव्हा हे चर्च ह्या जो मुख्य दरवाजा आहे तिथपर्यंतच होतं, म्हणजे उजवीकडून पवित्र वेदी अल्टरेच्या बाजूला आहे. तर तिथनं ह्या दरवाजापर्यंत पहिलं बांधण्यात आलं आणि तिथे सभा चालू झाल्या. त्याच्यानंतर 1905च्या सुमारास ह्या इकडून पुढचा जो भाग आहे तो वाढवण्यात आला आणि हे चर्च मोठं झालं. तर त्याच्याबाबत अधिक माहिती येवलेकर सर निश्चित देतील, त्याचे जाणकार अधिकारी आहेत. आता हे चर्चचं बाह्य स्वरूप पाहिलं तर रोमन बॅसिलिका पद्धतीचं आहे. रोमन बॅसिलिका या शब्दाचा बेसिक अर्थ किंग्स कोर्ट म्हणजे राजदरबार किंवा त्या पद्धतीने बांधलेल्या वास्तू. मग ते न्यायालय होती रोमन लोकांची, काही पब्लिक प्लेसेस, इव्हन मार्केट्स होती. तर ह्या वास्तू शैलीचं थोडं वैशिष्ट्य म्हणजे इथे मोठे मोठे उंच खांब असतात गोलाकार, त्याला कंगोरे असतात, आतमध्ये गेल्यावर बघूच आपण. आणि त्या मोठ्या खांबावर त्याला कोलोनेड म्हणतात. दोन बाजूला असे मोठ्या खांबांची ओळ असते, कोलोनेड, आणि त्याच्यावर संबंध इमारतीचा भार तोललेला असतो. तर या जे कोलोनेड असतं खांबांचं त्याच्यावरती उंच मोठं छप्पर असतं. ते जे खांब जिथे संपतात तिथनं परत एक भिंत, दोन्ही बाजूला दोन भिंती असतात, त्याला क्लिअर स्टोरी असं म्हणतात. तर त्या दोन भिंती जिथे संपतात तिथे मुख्य वरचं छप्पर असतं, म्हणजे खाली खांबांची गोलाकार खांबांची लाईन कोलोनेड, त्याच्यावरती पुन्हा क्लिअर स्टोरी वॉल्स आणि मग त्याच्यावरती मुख्य छप्पर. आणि त्यामध्ये इथे आपण बघूच ते सगळं बघू शकालच तुम्ही की त्या क्लिअर स्टोरी वॉलमध्ये उभ्या विंडोज असतात, त्याला क्लिअर स्टोरी विंडोज म्हणतात. त्याचा उपयोग व्हेंटिलेशन आणि सूर्यप्रकाश असं दोन्हीसाठी होतो आणि वास्तूला एक उत्तम परिमाण साधून देतात क्लिअर स्टोरी विंडोज. तर असं हे याचं बाह्य स्वरूप आहे. नंतर जनरली चर्चेसना वेदी किंवा जे अल्टर असतं ते पूर्वेला असतं, जसं इथंही आहे. आणि पश्चिमेची जी एंट्री असते त्याला वेस्ट फसाड असं म्हणतात. एक थोडं सांगायचं राहिलं की हे जे मुख्य स्ट्रक्चर असतं चर्चचं त्याच्या बाजूला किंवा रोमन पद्धतीच्या बॅसिलिकाचं त्याच्या बाजूला पुन्हा एक्सटेन्शन असतं दोन्ही बाजूला आणि तिथे पुन्हा कॉलम्स जिथे संपतात तिथनं परत दोन्ही बाजूला उतरती छपरं असतात. त्याच्यामुळे समोरच्या बाजूनी पाहिलं तर अशी दोन छोटी उतरती छपरं असलेलं भाग आणि मध्ये उंच मुख्य इमारत चर्चची असं स्वरूप असतं, जनरली असतं. इथेही ते आहेच. आता ह्या जो मधला पॅसेज असतो आतमध्ये मुख्य बिल्डिंगच्या आतला त्याला नेव असं म्हणतात. इथंही आहे नेव. बाजूचे जे दोन साईड गॅलरीज असतात त्याला एल म्हणतात, डावीकडची एल उजवीकडची एल. आणि मग त्या काळी आपापल्या मानमरातबाप्रमाणे लोक बसायचे, मुख्य लोक पुढे मध्यभागी, थोडे कमी मानाचे बाजूला वगैरे वगैरे. आता तसं काही नाही आहे. आता जसं जो येतील तसेही छान बसा, आपल्याला योग्य वाटेल तसे. तर हे साधारण रोमन बॅसिलिकाचं असं स्वरूप असतं. आणि रोममध्ये अशा बऱ्याच आहेत असं मी ऐकलं आहे, मी काही गेलं नाही आहे, पाहिलं आहे नेटवर वगैरे. आणि ते बघितलं तर आणि हे बघितलं तर अगदी छान वाटतं की त्या पद्धतीचं बांधकाम आहे. आणि ज्या कोणी, मला माहीत नाही आर्किटेक्टचं नाव, ज्या कोणी हे डिझाईन केलं असेल त्याला खरंच सलाम. इतकं सुंदर. आणि 150 वर्ष होऊन गेली तरी अजून, 150 नाही, साधारण 125-130 वर्ष होऊन गेली तरी अजूनही सुस्थितीत आहे, उत्तम आहे. त्याच्या रात्रीला झालेल्या असतील पण मुख्य स्ट्रक्चर अत्यंत सुस्थितीत आहे. नंतर आतमध्ये काही गोष्टी हेही दाखवतील येवलेकर सर. बॅप्टिझम फॉन्ट म्हणून असतो, दीक्षा द्यायचा एक फॉन्ट आणि छोटं तळ. नंतर पुढच्या बाजूला मुख्य वेदी असते पूर्वेला. नंतर प्रिस्ट जिथनं भाषण देतात, भाषण म्हणण्यापेक्षा ते विधी करून घेतात किंवा बायबलमधले उतारे किंवा जे काय प्रवचन देतात त्यांना उभं राहण्यासाठी पल्पिट म्हणून एक छान लाकडाचं कोरीव काम केलेला एक डेस्क डायस असतो. त्याच्यानंतर पवित्र बायबल ठेवण्यासाठी लेक्टर्न म्हणून एक स्टँड असतो. तो इथे अतिशय सुंदर आहे, पंख उघडलेल्या गरुडाच्या, सोनेरी गरुडाच्या रूपात, तोही आपल्याला दिसेल.
तर असे मुख्य भाग असतात. त्याबरोबर मेन अल्टरच्या बाजूला कॉईल म्हणजे वाद्यवृंद हा चर्चचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, की वाद्यवृंद असतो आणि सगळे एक सुरात ते प्रार्थना गाणी म्हणत असतात, वाजवत असतात. त्यांना बसायला मेन अल्टरच्या बाजूला जागा असते, ती इथे आहे. अशी वैशिष्ट्य सगळी आहेत. आतमध्ये गेल्यावर हे पाहूच आपण. पूर्वेकडे जो हे असतो पूर्वेकडे जी वेदी असते चर्चची, त्याचे 2-3 हे सांगतो. एक म्हणजे पहिलं कारण म्हणजे कुठलाही धर्मोपदेश किंवा धर्मपुरुष हा अंधारातून प्रकाशाकडे मानवतेला, समाजाला नेण्यासाठी काम करत असतो. तर सूर्य नेहमी पूर्वेकडनं, जगाच्या कुठल्याही भागात सूर्य पूर्वेकडनं वर येतो. चर्चेसमध्ये प्रार्थना सभा या जनरली सकाळी येतात. तर सकाळच्या वेळी पूर्वेकडे बघून प्रार्थना करणं म्हणजे आपल्या जे कोण हे आहेत, आपण ज्यांचे उपासक आहोत, त्यांच्या आठवणीबरोबर सूर्य प्रत्यक्ष अंधकार दूर करून मानवतेला, सगळ्या जगाला प्रकाश देतो, त्याचंही समोर दर्शन घडतं किंवा समोर आहे ही भावना येते. तर त्यामुळे पूर्वेकडे बघून, म्हणजे वेदी पूर्ण पूर्वेकडे असते, आपण पूर्वेकडे तोंड केलं की सूर्य समोर येतो, साधारणपणे समोर. तर सूर्याचंही उपासना झाल्यासारखं होतं आणि तो प्रकाश तो सूर्याचाही मिळतोय आणि जे कोणी ज्याच्यासाठी आपण प्रार्थना करतोय तेही आपल्या जीवनातला अंधकार घालून प्रकाश देता येत आपल्याला, अशी ही भावना होती. हे एक कारण. दुसरं एक मला समजलेलं कारण म्हणजे ख्रिश्चॅनिटीचा उगम आणि विकास जिथे झाला, ती जेरुसलेम आणि ती भूमी सगळी युरोपच्या पूर्वेला आहे, थोडी पूर्व दक्षिणेला आहे. तर असंही मला वाचण्यात आले होते की मुख्यतः युरोपमध्ये मग ख्रिश्चन धर्म वर आला, तर पूर्वेकडे बघून उपासना केली की जिथं जीसस ख्राइस्ट आणि सगळ्या पुराण पुरुषांचं कार्य झालं, त्या जेरुसलेमच्या भूमीकडे तोंड केल्यासारखं होतं. त्याच्यामुळेही पूर्व ही पवित्र असते किंवा वेदी पूर्वेकडे असते, कारण जे भक्त आलेले असतात ते पूर्वेकडे बघून प्रार्थना करतात. आणि तिसरं एक छोटंसं मला लक्षात आलेलं कारण काही चर्चेस फिरल्यावर म्हणजे बऱ्याच चर्चेसमध्ये वेदीच्या मागे उंच थोड्याशा लेवलला स्टेन्ड ग्लासेस असतात. स्टेन्ड ग्लासेस म्हणजे रंगकाम केलेली चित्र, उत्तम रंग दिलेली चित्र काढलेल्या उंच म्हणजे 10-12 फूट उंचीच्या ग्लासेस, आणि तिथे बायबलमधले काही प्रसंग कोरलेले म्हणण्यापेक्षा भिंतीवर काचांवर रंगवलेले असतात. मुख्यतः ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी ती पूर्वी सवय होती की त्या चित्रातनं त्यांना दिसावं आणि प्रेरणा मिळावी. तर ह्या स्टेन्ड ग्लासेस असतात त्या वेदीच्या वरच्या भागात असतात आणि जेव्हा भक्त पूर्वेकडे बघून प्रार्थना म्हणत असतात तेव्हा जवळजवळ बरोबर सूर्य मागे साधारण 30-40 डिग्रीला आलेला असतो सकाळी 9-10 वाजता, आणि तो जो सूर्याचा प्रकाश येतो तो त्या स्टेन ग्लासेसवर मागणं येतो आणि अतिशय सुंदर दिसतात त्या काचा. आणि खरंच म्हणजे प्रदीप्तिमान झालेले ते ख्रिस्ताची किंवा पुराण कथांमधली चित्र अतिशय उत्तम रंगात रंगवलेली भव्य असं बघितल्यावर खरंच छान वाटतं. हे मी अनेक वेळा अनुभव घेतला. इथे स्टेन ग्लासेस नाही आहेत, तर इतर काही चर्चेसमध्ये स्टेन ग्लासेस असतात आणि त्यांनी एक वेगळं डायमेन्शन मिळतं. तर अशी 3 कारणं माझ्या लक्षात आली वाचनातनं, स्वतःच्या अनुभवातनं, की पूर्वेकडेच वेदिका असते आणि मग त्याला ऑपोजिट साईडला पश्चिमेला एंट्रन्स असतो, त्याला वेस्ट फसाड म्हणतात. आता आपण कल्पना केली की 2 बाजूला 2 छोट्या स्ट्रक्चर्स आणि मध्ये मोठं, तर तसंच वेस्ट फसाडचे एंट्रन्स असतात, त्यात मध्ये मोठी एंट्रन्स गेट असतं आणि साईडला 2 छोटी असतात. तसं इथे मला वाटतं नाही आहे, एकच सेंट्रल गेट आहे, पण काही ठिकाणी 3 असतात. मग जनरली मधलंच उघडण्यात येतं कारण ते खूप मोठं असतं. साईडची काही विशिष्ट समारंभात उघडण्यात येतात, त्याला वेस्ट फसाड म्हणतात. मग त्या मोठ्या जी मधली एंट्रन्स हे असते त्याच्यावरती एक मोठी खिडकी असते गोलाकार, ज्याला रोज विंडो म्हणतात. त्याच्यातही खूप नक्षीकाम असतं, काचा असतात आणि त्याच्यातनंही सूर्यप्रकाश किंवा असा प्रकाश येऊन एक छान आतनं दिसतं ते सगळं. तर अशी काही वैशिष्ट्य ह्याची असतात की माझ्या लक्षात आली जनरल चर्चची. आणखी थोडी म्हणजे वेगवेगळे आर्किटेक्चरल हे आहेत, मी आता फक्त ह्याच्याशी रिलेटेड सांगितलं. आणखी काही आहेत पण ते इथे नसल्यामुळे आत्ता ते नको घ्यायला. ह्याच्या ज्या मुख्य या एलच्या
चर्चच्या बाजूच्या ज्या विंडोज आहेत त्या अतिशय सुंदर आहेत, त्या मधनं उघडतात, मध्ये त्याला पिव्होट आहे आणि मधनं त्या म्हणजे अर्ध्या आत अर्ध्या बाहेर अशा उघडतात. त्याच्यामुळे एक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत किती विचार केला आहे की नुसत्या अशा उघडणाऱ्या विंडोज दिल्या तर ते अगदी साधं होईल. मध्ये उघडणारे विंडोज जनरली नसतात, त्याच्यामुळे परिमाणही चांगलं मिळतं, 3 डायमेन्शनल, आणि व्हेंटिलेशन म्हणा, प्रकाश यायला चांगलं हे होतं आणि ते दिसतात अतिशय सुरेख. त्या इथे आहेत. तर अशी थोडक्यात ह्या इमारतीची बाह्य स्वरूपाची माहिती. आता इथे मुख्य आणखीन एक सांगायचं राहिलं म्हणजे रोमन बॅसिलिका पद्धतीच्या चर्च म्हणा किंवा कुठल्याही याला इमारतीला साईड एंट्रन्स असतो. वेस्ट फसाडला म्हणजे चर्चला जनरली वेस्ट फसाड, ईस्टला वेगळी असं असतं. बाकी ज्या न्यायालय म्हणा किंवा इतर या पब्लिक वापराच्या वस्तू त्याला असलंच पाहिजे असं काही नाही. तर ह्या रोमन बॅसिलिका पद्धतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे एंट्रन्स हा साईडला असतो, जसा इथेही आहे. मूळ ह्याच्यातच तो धरला गेला होता आणि हाच मेन एंट्रन्स आहे. साईडनी एंट्रन्स असतो आणि तिकडेही असतो, पण मुख्यतः मोठा दरवाजा हा साईडला असतो. आता ह्या साईड दरवाजाच्यावर बघितलं तर तिथे एक सुंदर नक्षी केलेलं दगडाची शिळा बसवली आहे, त्याच्यात IHS असं लिहिलेलं आहे. नंतरही बघा होतं कोरीव काम दगडावर करून कलात्मक दृष्टीने नक्षी असल्यासारखं ते पटकन नक्षीच वाटतं, पण ते IHS आहे. IHSचा अर्थ इसूस होमिनुम साल्वातोर, हे लॅटिन शब्द आहे. इसूस म्हणजे जीजस, होमिनुम म्हणजे ह्युमन काइंड आणि साल्वातोर म्हणजे सेव्हियर. जीजस सेव्हियर ऑफ द वर्ल्ड, येशू ख्रिस्त मानव वंशाचा तारणहार, असे ते शब्द आहेत आणि त्याचं ते संक्षिप्त रूप आहे. तर हे एक काय स्मारकशिला नाही म्हणताय, मोठशिला एक आपल्याला इथे दिसते, त्याच्यावरती क्रॉसही आहे. तर हे IHS बऱ्याच चर्चेसमध्ये दिसेल. हा त्याचा अर्थ इसूस होमिनुम साल्वातोर. हे साधारण मी थोडक्यात बाह्य हे सांगितले. आता मुख्य म्हणजे बेल टॉवर, जे या चर्चचं अतिशय खास अद्वितीय असं वैशिष्ट्य आहे. हा बेल टॉवर चर्चची मुख्य स्थापना 1885 साली पूर्ण झाली. त्याच्यानंतर हा बेल टॉवर 1893 ते 1898 या कालावधीत बांधण्यात आला. हा बेल टॉवर हे सगळं बांधकाम लालमिटेमध्ये आहे. आता त्याच्यामध्येही लालमिटेमध्ये आहे. हा 130 फूट उंचीचा आहे. 130 फूट उंचीचे त्यावेळी कुठलंही स्ट्रक्चर नव्हतं. आणि अगदी मला आठवतंय माझ्या लहानपणी सुद्धा मी शाळेत बाबी स्कूलमध्ये होतो, साधारण 3ऱ्या मजल्यावर गेलं की पुण्यातल्या कुठल्याही 3ऱ्या 4थ्या बिल्डिंगच्या 3ऱ्या 4थ्या मजल्यावर गेलं की हा बेल टॉवर दिसायचा. आता आजूबाजूलाच मोठ्या इमारती झाल्यामुळे तो दिसत नाही, पण तरी टेकडीवर गेलो, मी सिंबाळशीच टेकडीवर जात असतो नियमितपणे, तर टेकडीवरून हा बेल टॉवर दिसतो. थोडा शोधावा लागतो पण जरूर दिसतो. तर हा त्यावेळी पुण्यातली सगळ्यात मोठी सगळ्यात उंच वास्तू होती. एवढंच नाही तर त्याच्यात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय अशा बेल्स आहेत. आता इथे आपण पाहिलं तर इथे गोलाकार, मी हे सगळं फोटोत आणि दाखवीनच नंतर आतमध्ये, असे बाजूबाजूनी जिने आहेत लोखंडाचे आणि ती जी मोठी गोल खिडकी टाईप दिसतंय त्याचं थोडंसं सांगतो की तिथे 4 बाजूला 4 घड्याळं बसवायची योजना होती. थोडक्यात हे बांधकाम बिग बेनला समोर धरून करण्यात आलं होतं. जो पार्लमेंटच्या समोर लंडनमध्ये बिग बेन मनोरा आहे त्याला समोर धरून आता तो प्रचंड खर्चिक मोठा, तर त्याचं एक छोटंसं रूप म्हणून यालाही जसं बिग बेनला 4 बाजूनी 4 घड्याळ आहेत तशी यालाही 4 घड्याळं लावायची सोय केली होती. परंतु काही कारणाने त्याच्या 2 हे मला मिळाले उल्लेख की काम जसं पुढे गेलं आणि सगळं होत गेलं तसं निधीची चणचण जाणवायला लागली. मग ती घड्याळं नाही बसवता आली. मग तिथे पट्ट्या लोखंडी हे करून झडपा बसवून तो बंद करण्यात आला. हे एक मला उल्लेख आढळला. आणि दुसरा उल्लेख असा आढळला की ती घड्याळं त्यावेळी ऑर्डर केली होती इंग्लंडमधल्या कंपनींवर, परंतु ते घेऊन येणारे जहाज बुडालं आणि ती त्याच्याबरोबर ती 4ही घड्याळं बुडाली. पुन्हा ती ऑर्डर करून करण्याइतके निधी नसल्यामुळे ते काम राहिलं ते राहिलंच. पण ती जर घड्याळ इथे असती तर ते आणखी बिग बेनच्या जवळचं दिसलं असतं, पण त्याच्या जागा निश्चित मुळ्याच्याच सोडलेल्या आहेत. मला आता हे जे ती घड्याळांची जागा आहे त्याच्यावरती जे आपल्याला उभ्या खिडक्या 2 लेवलच्या दिसतात ते घंटाघर आहे, म्हणजे बेल्फ्री टॉवर. बेल्फ्री टॉवर. बेल टॉवर म्हणजे अख्खा टॉवर आणि बेल्फ्री म्हणजे त्यातला घंटा वाजवण्याचा जो विशिष्ट कक्ष असतो तो बेल्फ्री आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की तिथे 8 सुरांना ट्यून केलेल्या म्हणता येणार नाही, तशाच कास्ट केलेल्या घंटा आहेत. जवळजवळ एवढ्या आकाराच्या घंटा आहेत त्या, म्हणजे 1.5-2 फूट त्याचा व्यास असावा, 1.5-2 फूट उंची असावी, अशा 8 घंटा आहेत.
सा रे ग म प ध नि सा अशा 8 सुरांमध्ये त्या वाचतात. म्हणजे त्याचं कास्टिंग करताना त्याच्या मटेरियलचा थिकनेस, त्यातलं एअर कॉलम जी काय त्यावेळी कॅल्क्युलेशन केली असतील त्या हिशोबाने केल्या आणि त्या शुद्ध 8 सुरात वाचतात आणि एका संगतात शुद्ध सुरात असलेलं कुठलंही सा रे ग म प ध नि सा वर सुरावट असलेलं कुठलंही गाणं त्याच्यावर वाजवतात. या घंटा जॉन मिलर अँड कंपनी, लिस्टरशायर किंवा दोबारा नावाचं एक गाव आहे लिस्टरशायरमध्ये इंग्लंडमध्ये, त्यांनी कास्ट केल्या होत्या, त्यांनी या दिलेल्या आहेत. ती कंपनी अजूनही आहे जॉन मिलर अँड कंपनी आणि त्यांनी अक्षरशः 5-6 माणसं आतमध्ये बसतील एवढ्या मोठ्या घंटासुद्धा बनवलेल्या आहेत. त्यांच्याकडनं या घंटा तेव्हा बनवून घेण्यात आल्या होत्या आणि बेटावर पूर्ण झाल्यावर त्या तिथे बसवल्या. लोखंडाचं स्ट्रक्चर आहे त्यावेळेचं आणि त्याच्यावर त्या घंटा बसवल्या. आता गंमत म्हणजे त्या घंटा वाजवायला एवढं वर कोण जाईल आणि अतिशय अडचणीच्या जागेत उभं राहून वाजवणं वगैरे हे अवघड आहे. तर तेव्हा त्याच्यात अशी सोय केली गेली की त्या बेलचे जे टोल आहेत ते जवळजवळ बॉम्ब एवढे 1.25 फूट आणि त्याचा एवढा खाली गोळा आहे. तर त्या गोळ्यामध्ये दोऱ्या अडकवून जे प्रत्येक दोरी 8 दोऱ्यांसाठी 8 पुलीज आहेत जवळजवळ एवढ्या अशा आणि त्या 8 पुलीजवरनं 8 दोऱ्या खाली सोडायच्या आणि खाली मग 8 माणसांनी किंवा 4 किंवा जसं असेल तसं त्यांनी उभ्या राहून ते विशिष्ट सुरावटीत ते ओढले की वर त्या घंटा वाजला. अशी ती मूळ रचना होती. तर तो मोठा सगळा सांभाळा आणि त्याचे स्ट्रक्चर, त्या 8 घंटा, त्याच्यातलं त्या पुलीस हे सगळं तिथे आहे. परंतु कालांतराने टॉवरचं आयुष्य हे झाल्यामुळे त्या घंटा जर फुल स्ट्रेंथनी वाजवल्या तर कदाचित वरच्या स्ट्रक्चरला धोका उत्पन्न होईल म्हणून त्या आता अशा वाजवण्यात येत नाही. कारण स्ट्रक्चर वीक झालेलं असतं, फार मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. त्याच्यामुळे त्या कशा पण वेगळ्या पद्धतीने वाजवण्यात येतात विशिष्ट प्रसंगी. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आतमध्ये. तर असं हा अद्वितीय गोष्ट आहे. ही भारतात मी बऱ्याच चर्च किंवा हेरिटेज ठिकाणी गेलं. ही गोष्ट मला 8 सुरातल्या 8 घंटा आणि त्या अजूनही वाचतात ही मला कुठेही आढळली नाही. हे भारतातलं तर माझ्या मते अद्वितीय एक वारसा आहे. जगात फार कमी ठिकाणी अशा असतील. तर हे एक वैशिष्ट्य आहे की इतकी गाणी आणि याच्यावर वाजवता येतात आणि अजूनही त्या वाजतात. तर असं काही ह्या बेल टॉवरची वैशिष्ट्य. याच्या आतले हे आतमध्ये जायला परवानगी नसते कारण रिस्की आहे. वरचं तर स्ट्रक्चर खूपच रिस्की आहे आणि आम्ही ते प्रोजेक्ट केलं, आम्ही अहवाल लिहिला वगैरे आणि मग स्पेशल रिक्वेस्ट करून योगेंद्र सरांनी काही वर्षांपूर्वी 15 ऑगस्टचा इथे समारोह भरतो त्याच्याविषयी सांगतीलच ते. तेव्हा मला आतमध्ये जाऊ दिलं त्यांच्या कार्यकर्त्यांवर आणि मग त्या घंटांच्या वर बसून मी त्याचे फोटो व्हिडिओ घेतले. ते मी तुम्हाला दाखवेन. पण जनरली इथे वर जाण्याची परवानगी नसते आणि रिस्की आहे तसं जाणं, कोणी तसं हे करू नये. तर हे मी तुम्हाला काही बाहेरची वैशिष्ट्य सांगितली, चर्चचे स्ट्रक्चर, बेल टॉवर मुख्यतः तुम्ही अनुभवला आहे, त्याचं फोटो व्हिडिओ दाखवेन. आणखीन एक छोटंसं सांगतो. आपण आतमध्ये गेलो की इतर सगळ्या स्मारकं म्हणा किंवा वैशिष्ट्य पाहायला मिळतीलच, परंतु वेस्ट फसाड जो आहे त्याच्या एंट्रन्सला एक फरशी बसवली आहे. हे सगळं आतमध्ये फरशी संगमरवरी काम आहे. त्याच्यावर आता कार्पेट्स घातली आहेत पण मूळ सगळं संगमरवरी आणि व्यवस्थित आहे. त्यात एक त्या बॅप्टिझम पॉन्ड जो आहे त्याच्या बाजूला एक फरशी आहे संगमरवरी. त्याच्यावर नेहेमिया गोरे प्रीस्ट RIP रेस्ट इन पीस अशी एक ती फरशी आहे. ती बघाल तुम्ही. तर हे नेहेमिया गोरे कोण असं माझ्या मनात तेव्हा हे करताना थोडं उत्सुकता निर्माण झाली. तर त्याचा मी थोडा वेध घेतला, सरांशी वगैरे बोलतो तेव्हा. तर नेहेमिया गोरे हे ह्या चर्चचे 4थे धर्मगुरू, म्हणजे साधारण 1890च्या सुमारास, आणि या चर्चचे पहिले भारतीय धर्मगुरू होते प्रेस्बिटर. त्याच्या आधीचे 3 होते ते किंवा त्याच्यानंतरही काही युरोपीय धर्मगुरू होते, पण नेहेमिया गोरे या चर्चचे पहिले भारतीय धर्मगुरू होते. त्यांची एक विलक्षण कथा एक 2-3 मिनिटात सांगतो, मग माझं थांबवतो. नेहेमिया गोरे यांचं मूळ नाव नीलकंठ शास्त्री गोरे. त्यांचे वाडवडील पुण्यातलेच होते, पण काही नोकरीच्या निमित्ताने ते उत्तर भारतात गेले. त्यांचे वडील हे होते, वेदशास्त्र संपन्न व्यक्ती होते, पंडित होते. त्याप्रमाणे हेही बनारसला राहायचे, वाराणसीला. त्याप्रमाणे हेही वेदशास्त्र संपन्न झाले. 19व्या वर्षी त्यांना पंडित ही पदवी मिळाली तिथल्या
सगळ्या सभा करून नीलकंठ शास्त्री गोरेंना. पुढे काही घटनांवरून 1825चा त्यांचा जन्म, काही घटनांवरून 1845 साली त्यांचा वाराणसीचे चर्चचे जे कोण धर्मगुरू होते, स्मिथ असं काही नाव होतं, त्यांच्याशी वार्तालाप सुरू झाला, संवाद सुरू झाला. मग त्यांनी पुस्तकं वाचली त्या स्मिथ यांनी दिलेली आणि त्यांच्या मनोवृत्तीत बदल होत गेला. आणि 3 वर्ष हे चालू राहिलं, 1845 ते 1848. आणि 1848 साली त्यांनी ख्रिश्चन धर्माचा अंगीकार केला आणि मग ते भारतभर फिरले. ते 2दा इंग्लंडला गेले. त्यातल्या एका भेटीत त्यांची तेव्हाच्या क्वीन व्हिक्टोरियाची भेट झालेली आहे. भारतभर फिरले. मग मे बी 1880च्या सुमारास ते पुण्यात आले, पुण्यात स्थायिक झाले. त्याच्यानंतर ह्या चर्चच्या उभारणीत त्यांनी सहभाग घेतला. एक जे आपण मराठी कविता वाचलेल्या आहेत, सामर्थ्यनामी तुझे आर्यभूमी तसे पाहिले मी न कुठेतरी, रेव्हरंड नावा टिळक, ते रेव्हरंड नावा टिळक आणि रेव्हरंड नेहमिया गोरे हे चांगले एकमेकांचे संबंधी किंवा चांगलेच संबंध होते त्यांचे. त्यांचं चर्चा शास्त्रार्थ चालायचा. तर काही वर्ष ते या चर्चचे पहिले भारतीय धर्मगुरू आणि धर्मगुरू मुख्य प्रेसिडेंट होते. 1895 साली ते गेले. तर त्यांच्या स्मरणार्थ बसवलेली एक शिला तिथे आहे, नेहमिया गोरे. त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर नेहमिया हे नाव देण्यात आलं. नेहमिया गोरेंची स्मारक फरशी शिला आहे इथे, ती आपण बघूयात. तर हा थोडंसं मी त्यांच्याकडे ते फरशी बघून हे कोण आहे असं थोडी उत्सुकता वाटेल, ती मलाही वाटली होती. त्याचा मी थोडा वेध घेतला, त्याच्यावरनं मला हे कळलं. तर असं हे भव्य आणि प्रचंड ऐतिहासिक वारसा लाभलेलं चर्च आहे. आणि उत्तरोत्तर त्याचं कार्य वाढत गेलं. इथल्या काही समारंभांना मी आले, नुसत्या प्रार्थना सभाने तर अनेक सामाजिक कार्य करतात, त्याच्याविषयी येवलेकर सर सांगतील. तर ते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. जो आपल्या पुण्यामध्ये आहे. ह्या चर्चमध्ये ही मुख्य वेदी आहे, इतर दरवेळी संपूर्ण विधी चालतात त्या वेदीवर. आणि साईडला 2 वेदी आहेत, तिथे साखर वेदी आणि इथं मदर मेरीची वेदी. आता हे क्रिसमसचं कार्यक्रम इथं पूर्ण केलेलं आहे. त्या साईडला तुम्ही बघितलं तर ते दिसेल. रोज सकाळी 6:15 वाजता इथं विधी होतो आणि रविवारी या मुख्य वेदी होतो. कारण लोकांची संख्या पण जास्त आहे. 1000 लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात दरवेळेला. आणि पुण्यातलं हे पहिलं मराठी चर्च म्हणून अस्तित्वात आलेलं आहे. आणि या चर्चमध्ये पहिल्यापासून मराठीच भक्ती होती, इथे इंग्रजी भक्ती नव्हती. जरी युरोपियन फादर्स लोक इथं काम करत होते तरी ते मराठीमध्येच भक्ती चालवत. 1967 सालापर्यंत ते काम करत होते. 1967 साली त्यांनी सोडून दिले. त्याच्यानंतर पूर्णपणे आपलं चर्च इंडिपेंडेंट चालतात. चर्च सुरू या भागामध्ये झालेली आहे. नंतर जो जासूस राष्ट्रपतीचा पिक्चर होता, त्या पिक्चरमध्ये हा सीन आहे. आणि अनेक हिंदी पिक्चर्समध्ये आणि या ठिकाणी शूट झालेला आहे. बॅक साईडला आपण बघितलं काही सांगितलं तर तिथं बाप्तिस्माचं म्हणजे नामकरण केलं होतं पाणी टाकून. तर तुम्ही जाताना बघताय. ह्या भागाला आपले 15 सेशन्स ऑफ द क्रॉस आहेत, जे फोटोज लावलेले आहेत. येशू ख्रिस्ताचं जे शेवटचा भाग होता मुस्लिम घेण्याचा अगोदर ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या क्रूसावर फोटो लावले दाखवण्यात आलेले. कसं कसं केलं ते इथपर्यंत एंड आहे. असे 14 फोटोज आहेत वेगवेगळे. त्यानंतर परमेश्वराने दिलेले 10 आज्ञांचा एक बोर्ड आहे तिथं. त्याच्याखाली लहान मुलांसाठी स्पेशल ऑर्डर आहे, जिथे लहान मुलं प्रार्थना करू शकतील. आणि एक ऑर्गन आहे आमचा की जो 16व्या शतकातला ऑर्गन आहे. छोटासाच ऑर्गन आहे जो पियानो वापरला जातो. असं पुण्यामध्ये कुठेही बघायला मिळणार, एक वेळ आपल्याकडे आहे. आणि हे पण लायटन आहे, हे पितळीचं आहे पूर्ण. पुण्यामध्ये आपल्या चर्चमध्ये ह्या शेपमध्ये आहे, बाकी हे वापरलं जातं. हे बेसिकली आपण सगळ्यांना वाटतं की हे वेगळं करायचं, पण आपण हे अँग्लो कॅथलिक चर्च जिथं कॅथलिकिझम पण आहे आणि प्रॉटेस्टंट सुद्धा एकत्र आपण सगळ्या गोष्टींना मान्य करतो. असं एक सुंदरसं चर्च आहे. आणि छोटी क्लिप सुद्धा आहे की 1905 मध्ये क्लिप पाकिस्तानाला दिलेली. तर त्यावेळेस 1877 साली ह्या विषयाची सुरुवात असताना तिथं मुलांसाठी मुलींसाठी वेगवेगळे अनाथालय उभं केले गेले. एक हॉस्पिटल होतं समोर,
सक्सेसफुल लोकांनी या ठिकाणी काम केलं. माझ्या दृष्टीने 5 वर्षापासून होतो. 5 पेशवेकालीन हाऊस होते. आता आपण जिथं भाग बसवतो गावाचा जो हा भाग दिसतो त्या ठिकाणी ते पेशवेकालीन हाऊस होते. आता गावाकडे बांधलाय त्या हाऊसवर केले. त्याला कात्रज तलाव तुम्ही आता हे सगळं पाहू शकता. काही तुम्हाला शंका असेल तरी काही बारीक माहिती पाहिजे असेल इथे जे दिलेले ना ते बरोबर सांगितले. पण हा जो दिलेला ना आहे हीच सर्व्हिस असायची. हे काही जे काही म्हणजे थोडक्यात जे काही विधी चालणार हे सगळे त्याच्या स्वार्थार्थ चालतात असे त्याच्या उद्देशाने दिले. आणि हे मेंटेन करायला फ्रेंच पॉलिश व्यतिरिक्त काहीतरी यूज केले काय? आता कचूक लावलेला आहे. जे विधी चालतात ते सेम आपल्या इकडे चालतात. कथीड्रल म्हणजे तिथं ख्रिश्चन समाजाचे जे बिशप असतात ते जिथे त्यांचं वास्तव्य जिथं असतं त्यांचं सीट जिथं असतं त्याला कथीड्रल नाही पोप हे कॅथलिकचे प्रमुख असतात. सिनेग्रॉन म्हणजे काय? राष्ट्रपेठात आहे ते ज्यू लोकांना सोडत नाही. पण ते म्हणजे त्या चर्च आणि सिनेग्रॉन मध्ये फरक काय? तर ते कसे परमेश्वर जो होता ज्याने सगळं सृष्टी निर्माण केली त्याचा पुत्र येशू ख्रिस्त म्हणून आम्ही मानतो. ते लोक मानत नाही. ते फक्त परमेश्वरालाच मानतात. याच्यामध्ये हा डोर आहे आणि तिथं होली सॅक्रमेंट ठेवलं जातं. छोटा भाग असतो प्रार्थनेचा. आपल्या इकडे नागपूर चर्च ज्या ठिकाणी छोटसच मंडळी असते 10-15 लोकांची छोटस हॉल असलं तरी आपण कन्फेशन बॉक्स आहे का इथे? हा कन्फेशन बॉक्स आहे. हा तो कन्फेशन बॉक्स आहे. हो पण म्हणजे काय तुम्ही सांगितलं ना जे सॅक्रमेंट असतं जे आपण म्हणजे थोड्या प्रसाद दिला जातो तसं आपल्या इथे पण सॅक्रमेंट दिलं जातं सगळ्यांना. आणि तुमचा जो विधी असतो तो तिथं होतो आणि ते त्याच्यामध्ये ठेवलं जातं. पूर्वेला ही वेगळी याला ॲप्स असंही म्हणतात. तर ही काही ठिकाणी काही रोमन स्थापत्यांमध्ये ही सुद्धा गोलाकार असते पण इथे फ्लॅट आहे. आणि हे सगळे इथले खांब आणि ते गॅलरी वगैरे मला पार्केट वगैरे अशा स्ट्रक्चर्सची आठवण करून देते. मागच्या बाजूला तो गोलाकार भाग दिसतोय तो साम्राज्याचा नवमनी आकाराचा आहे. त्या विंडो आता बघा तिथे सूर्याचा प्रकाश किती छान चौकोनी आहे. आणि काही ठिकाणी तर त्यातल्या चक्क थोडंसं प्रकाश शालाचा आल्यासारखं दिसतं. आपण इतर काही याच्यातही जाऊ कालांतराने तेव्हा प्रकाशाचे झरोखे संदेश देतात. हे परफेक्ट ते लेक्टर त्याच्यावर होती बाहेर ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला ख्रिसमस जन्माच्या क्लिप केलेलं आहे. आणखीन एक याच्याचं वैशिष्ट्य सांगितलं की संपूर्ण कारभार मराठीत नव्हते. इथं जे काही लिहिलेलं आहे वचन ती सगळी मराठीत दिसते. त्यांच्या ज्या प्रार्थना सभा होतात त्या मराठीमध्ये घेतल्या जातात इथल्या लोकल भाषेत आपल्या पुण्याच्या. नंतर बायबल किंवा हे खूप मोठं आहे. तर एखाद्या दिवशी या पर्टिक्युलर प्रार्थना सभेत कुठली स्तोत्र श्लोक वचनं म्हणायची हे आधीच इथे तेव्हा हा स्क्रीन खाली येतो आणि प्रोजेक्टरवर आज कुठली वचनं म्हणायची आहेत म्हणजे प्रिस्ट जे आहेत ते कुठली वचनं आणि त्याच्यावर प्रवचन देणार आहे ते इथे प्रोजेक्ट केलं जातं. आणि प्रत्येक सीटवर बायबल असतं आणि ते कुठल्या काय भागातले कृतित्व हे आहे हे सगळं इथं येतं आणि ती वचनं वाचायची असतात. आणि प्रिस्ट लोकांनाही उपस्थित भक्तांनाही वाचायला सांगतात. ते
त्याच्यासमोर टायमर असतो, रेफरन्स असतो, चटकन ते त्या पानावर जाऊन तो तारा किंवा श्लोक घेऊन ते वाचायचं आणि मग त्याच्यावर प्रवचन करतो. तर ही प्रार्थना सुद्धा एक अनुभव असतो की काही वेळा अटेंड केलेली आहे, ते छान वाटतं. ही अशी काही अंतर्गत वैशिष्ट्य. हे वरच्या कॉलमचं वरचं जे आहे ते माझ्या पुतण्या विराजला आर्किटेक्ट आहेत, त्यांनी काही मला वैशिष्ट्य सांगितली की हे कोरिंथियन स्वरूपाचं, म्हणजे जे कॉलमच्या वरती असं गोलाकार नक्षीत काम केलेलं आहे ते काय कोरिंथियन का डॉरिक? अच्छा, हे आयोनिक आणि वरचं आहे कोरिंथियन. मला इतकं माहीत नाही त्याविषयी कनेक्शन दिलं. त्याच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना इथे अंतर्भागातही आहे आणि त्या वाजवणारे गाणारे हे बसतात सभासद आणि मग ते एका सुरात ते गातात वाजवतात. काही वेळा उपस्थित भक्तांनी ते फॉलो करायचं असतं. तर अशी काही राहिलेली वैशिष्ट्य. इथे एका त्याच्यावर 10 कमांडमेंट्स मोझेसने दिलेल्या, हां इथे 10 कमांडमेंट्स, 10 आज्ञा धर्माचरणाच्या त्या तिथे लावलेल्या आहेत. नंतर अनेक पुरुषांची त्यातल्या देखावे म्हणजे त्या विशिष्ट घटनांची चित्र काढलेली आहेत. हे सगळं बघा तुम्ही. आता मी तुम्हाला बेल्टॉवरमधला क्लिप दाखवतो. जसं मगाशी सांगितलं तसं त्यांनी प्रोजेक्ट केला, मला खास परवानगी दिली. 15 ऑगस्टला इथे बेल्टॉवरमध्ये राष्ट्रगीत वाजवण्यात येते. ते उघडून आतमध्ये गेलो की आतून असे वर जाणारे, चारी भिंतींना आतून चिकटून वर जाणारे जिने आहेत, लोखंडाचे जिने आहेत. आणि तुम्ही बारकाईने पाहिलं तर मला आता ह्याच्यात झूम नाही करता येणार पॉवर पॉईंटमध्ये, पण रिव्हेटेड हे आहे. आता सगळं वेल्डिंग वगैरे होतं या गेल्या कित्येक 50-60 वर्षांपासून, पण 100-125-150 वर्षापूर्वी रिव्हेटनी लोखंडाची जोडणी केली जायची. तर हे जे गट्टू दिसत आहेत साईडच्या चॅनेलला त्या रिव्हेट्स आहेत आणि रिव्हेटनी केलेलं हे देवाचे जिने बांधकामाचे आहेत. त्याला जाळीच्या पायऱ्या आहेत. असे चढत आपण वर जातो. मग वर त्या बाहेरच्या ज्या खिडक्या दिसतात त्या ह्या आतनं दिसतात खिडक्या, आणि प्रकाश येण्यासाठी, व्हेंटिलेशनसाठी. आणि असा जिना चढत आपण वर जातो चारी बाजूंनी. त्याच्यानंतर ते घड्याळ लावण्याचे जे गोल हे होते मनिंग्स ती येतात आणि त्याच्यावरती मग घंटाघर किंवा बेलफ्रीचा हा जो बाजूला जिना दिसतो उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात, तो लाकडी जिना आहे. त्या बेलफ्री भागाकडे जायचा, तो दिसेल जातो पुढच्या फोटोमध्ये. तर हा जिना चढून आपण बेलफ्रीच्या मुख्य भागात येतो स्ट्रक्चरमध्ये. आणि मग आपल्याला त्या खालून त्या घंटांचं दर्शन होतं. या 8 घंटा आहेत 8 सुरांमध्ये वाजणाऱ्या, आणि ह्या पहिल्यांदा आपल्याला खालनं दिसतात ते त्याचे टोल. आणि आता टोल सोडून पोलिसनी त्या नाही वाजवल्या जात, कारण ते सगळं स्ट्रक्चर आता जुनं झालं आहे किंवा एवढं मोबाईल नाही आहे किंवा त्या स्ट्रेंथनी वाजवलं तर स्ट्रक्चरला धोका पोहोचेल. म्हणून कार्यकर्ते तिथे जाऊन त्या प्रत्येक टोलला दोऱ्या बांधलेल्या आहेत मोठ्या चांगल्या 1.5 इंच व्यासाच्या. त्या हाताने ओढून ते ओढायला सुद्धा खूप ताकद लागते, हे व्हिडिओतनं दिसेल. त्या ओढून त्या घंटांवर तसे सूर काढतात आणि अनेक जण 8 जण उभे राहतात. कधी एक माणूस 2 वाजवू शकतो, 5-6-7 जण उभे राहतात आणि सुरावटीप्रमाणे त्या हाताने ओढून वाजवून ते सूर निर्माण करतात. तर ह्या अशा पहिल्या घंटा खालनं दिसतात. त्याचंच एक चित्र. आता मी त्या घंटांच्या वरच्या भागात गेलो. त्या घंटांचं आणि पोलीसचं सगळं हे संपलं की पुन्हा वर जायला एक जिना आहे लाकडाचा, आणि ह्या अशा अँगल्स आणि छोट्या ह्याच्यावर उभं राहून जावं लागतं. त्यामुळे ते तसं कोणाला अलाउड असूच नाही, रिस्की आहे. हे वरती गेलो मी. आता ते वरनं मी सेटअप म्हणजे कॅमेरा धरला, तो सांभाळून बसलो. तर खाली कार्यकर्ते दिसत आहेत खालच्या लेवलला जे तयार आहेत बेल्स वाजवायला. ह्या बेल्सचे फोटो आता त्याच्यावर जरा काही पक्षांची विष्ठा वगैरे पडल्यामुळे थोडं स्वरूप त्याचं असं दिसतंय. ह्या 2 बेल्स आता इथे जरा बारकाईने याचं थोडा क्लोजअपही आहे. तर ह्या आता मला एकाच बाजूने फोटो घेता आले, कारण सगळीकडनं त्या स्ट्रक्चरवर जाणं शक्यच नसतं आणि अतिशय रिस्की आहे. म्हणजे जरा पाय दिसत नाही की कपाळ मोक्ष. त्याच्यामुळे एकाच बाजूने घेतलं. तर तिथे त्या कंपनीचं नाव दिसतंय. नंतर मी मोठं त्याचं हेही दाखवतो.
जॉन मिलर अँड को फाउंडर्स लोबारा असं त्या कंपनीचं नाव आहे. आणि दुसऱ्या एका घंटेच्या दुसऱ्या बाजूने फोटो घेतला आहे 2 नंबरचं जे आहे ते. त्याच्यात AD 1893 1893 म्हणजे 1893 साली त्या घंटा कास्ट करण्यात आला. त्याचा क्लोजअप येईल पुढे. हे मुद्दाम लाल करून दाखवले की तो भाग आता तुम्ही पुढच्या ह्याच्यात बघा. हे बघा, ते जॉन मिलर हा भाग केला मला नाही घेता आला. जॉन मिलर अँड को फाउंडर्स लोबारा आणि AD 1893 त्यावेळी कास्ट केलेल्या या घंटा आहेत. आता हे लोक जेव्हा पहिली तयारी करतातच वर जाऊन प्रॅक्टिस करतात आणि सगळं राष्ट्रगीत आहे ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने वाजवलं गेलं पाहिजे. परंतु तिथे वर गेल्यावर मुख्य घंटा वाजवायच्या आधी हे कार्यकर्ते दगडाने हळूच वाजवून आपल्यात परत ट्यून होतात. एक रिहर्सल, फायनल रिहर्सल तिथे करतात. त्याचा हा व्हिडिओ आहे. आणि जेव्हा खालचा समारंभ संपतो तेव्हा त्यांना इथले खाली असलेला कार्यकर्ता वर फोन करून सांगतो की चला आता वाजवायला घ्या. तेव्हा मग ते पूर्ण त्या दोऱ्या खेचून फुल यांनी घंटा वाजवतात. पण ही त्यांची रिहर्सल आहे वरची शेवटची रिहर्सल. आणि ट्यून होतात, ते अगदी सज्ज राहतात. या व्हिडिओच्या शेवटाला त्यांना फोन येतो खाली, तर लगेच गडबडीत ते चला रे चला आता म्हणून दोर पकडायच्या याला येतात. तेही दिसेल. हा एक जण वर उभा होता, त्याला तो फोन आला खालून आणि त्यांनी लगेच खाली इन्स्ट्रक्शन दिलं की चला आता प्रॅक्टिस थांबवा, डोर पकडा. आणि मग एकाच घंटेवरून वाजवलं ना? नाही 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 मला सगळे नाही घेता आले, कारण तिथं व्ह्यू इतका म्हणजे कंजस्टेड आणि हे सगळ्या घंटात जे जे सुरू आहे 8 राष्ट्रगीतात येतात का नाही मला नाही माहिती, पण जेवढे सूर येतात शुद्ध सूर ते सगळे वेगवेगळे वाजवतात का दगडानेच वाजवतात? नाही नाही पहिलं त्यांची रिहर्सल आहे, ती फायनल रिहर्सलवरती. मग फोन येतो, मग आता दिसेल तुम्हाला की ते जे बांधलेले दोर आहेत ते खेचून वाजवतात. ते आता ह्या व्हिडिओत
खावा.